भाई 8 दिवसापासून दुखण्याने अंगावर काढत होते. दवाखान्यात नाही गेले, मकर जाम झाले होते. पण डॉक्टरांचा गुण म्हणजे गुण आहे बाई. एक काही इंजेक्शन लावलं, गुणच पडला. आता ही सोनी आली, तिला स्वयंपाक बनवायला बनवलं का नाही काय माहिती आहे फुंदडीने. आता पाहायला लागेल घरी जाऊन. पाय पडू दे बाई. इकडं पिंड मस्त हातारवड काला ठेवला का इकडे त्याला सुतळ्या बांधल्या आणखीन काढून टाकायचं. तर इकडं पूजा कशी काय करायची काय समजत नसलं म्हणजे काही बी करते असं. बेल व्हायला नुसता किडका काढ काय. चांगलं पाणी एकही नाही आहे. तुम्ही नाही काय करते? काय नाही बाई, आले होते इकडं आताशी बरं वाटलं म्हणून आले होते इकडं पाया पडायला. बेल पहा म्हणले सगळा किडका येतो. तसं बेल आहे ना, कालच तू खुडायला आले होते. पूर्ण किडीने खायले तू किडीचा चालत नाही ना. हा ना. तू कुठं गेलती इकडं? दवाखान्यात गेले होते. मग काय सर्दी खोकला ताप काही नाही होत त्याचा. बरं जावंच तर काही होत नाही. मी ये 2 दिवसापासून खाय गोळ्या आज आहे ना नुसतं गरम पाणी केलं तेव्हा मोकळं झालंय. पण तरी पण छाती नुसते अशी गत झाली अशी. नाही ते हाडफी डॉक्टर का जाऊन ये ना, एखादा इंजेक्शन मारून घे. मला नको बाई. मी 8 दिवसापासून अंगावर काढलं दुखणं. मला आहे ना डॉक्टर चालत नाही बाई. त्या सुईचंच बिया वाटत आहे. ते हे करायच्या आधी ना इकडंच मा कापारा होतोय मरुदी जाऊ दे. अहो मला मस्त भ्या वाटायचं पण जाऊ दे. सुई टोचली ना येता येताच अंगाच्या धारा चालल्या बाय. पाय गेलती काय? हा ना, त्यांना म्हटलं घेऊन चला मला दवाखान्यात. पण त्यांच्या मागे भरपूर कामं राहत्या. आणि बहिणी येईल घरी, तिला म्हटलं स्वयंपाक पाणी करून ठेव, मी आले दवाखान्यातून. बाई मला तर तसंच करायला लागत आहे. काय करते वज 2-3 दिवसापासून या बाई. आता भूक लागत नव्हती, आता भूक लागली तेव्हा अर्धी चपाती खाल्ली कशी तरी. येते का घरी जेवायला? येते. नको बाई, मा तोंडाला चवच नाही. ते पाणी नुसतं खराब लागू राहिलंय. आता कसं तरी ना अर्धी भाकर भूक लागली तेव्हा खाल्ली. 3 दिवसापासून जेवणच नाही मला. नाही पैसे का नको पाहू, पैसे का उराव घेऊन नाही जाणार आहे. तू पहिले दवाखान्यात जा ना, एखादी सोय टोचून घे. 2 मिनिटात बरी होशील पाय. पैसा का काय पाहायचंय? ते पैशाचं मला दवाखाना मुळात चालतच नाही जास्ती. मी ना लई ओव्हरलोड झालं तर एखादी 2 सोय घेते नाही करते. मला ते बिया वाटत आहे त्याचं. हे बाई मला चांगलं सांगायचं होतं. मी सांगितलं तुला जायचं तर जाय दवाखान्यात, नाही तर बस अंगावर दुखणं काढीत. चल मी येऊ का? माझी बहीण आली घरी. मी काय तुला त्याच्याबद्दल काय म्हणले नाही बाई. मला नाही चालत त्याचं काय. तुझ्या बोलण्याचा आणि त्याचा काय प्रश्न आला पैशाचा? येऊ का मी? हा ये बाई. तिचं काय बाई, मोठ्या घरची बाई, सरपंचाची बायको आहे. ती 5 मोडायची तिकडं 500 मोडील. तिची ना आपली काय बराबरी का? कुशाल म्हणती पैसे का उराव घेऊन जाणार आहे का? कोण उराव नेतंय तर मी नेणार आहे. हिची ना आपली काय बराबरी बाई. निघत आहे तर काढावं. ज्या दिवशी नाही निघालं त्या दिवशी पाहतोच आहे. चल या इकडं बसत आहे दरशी. बाईला म्हटलं होते मुगाची डाळीची खिचडी बनवून ठेव. बनवली का नाही काय माहिती. सोनाली, आय सोनाली, कुठे गेली बाई घर मोकळं सोडून? बाई स्वयंपाक नाही करेल काहीच नाही. हां बाई आता ते आलं काय खाईन? काय पोर आहे? सोनाली, आ सोनाली, कुठे गेली गड्यानं? बाई इकडे नाही. कुठे गेली ही घर मोकळं सोडून? बाई कुठे गेली फेंदाडी? सगळं कामधाम तसंच टाकून गेली. बाई ही चिठ्ठी कसली? कुठे गेली फेंदाडी गड्यानं? आता या माणसाला कुठे शोधू? हे देवा, भलताच ताप करून गेली ही पोर. इकडे दिसा ना लिंबा खाली. या इकडे जाऊन तरी पाहते. ही कधीची गेली दवाखान्यामध्ये. हिला म्हटलं होतं लवकर जाईन लवकर ये. इथं कामं पडले. आता हे जनावरायला चारा कोण टाकील? एक तर गडी टिकत नाही. चारा टाकायचा पडलाय, जनावर उपाशी. याला चारा पण वल्ला आहे. या गोण्या तिला म्हटलं होतं इकडं शेडमध्ये टाक, सगळ्या वल्ल्या झाल्या. आता चारा वल्ला जनावर खाणार नाही. जशी बहीण आली ना त्याची तसं त्याचं कामामध्ये लक्षच नाही. बसा त्या गप्पा मारीत, कामं का अजिबात लक्ष नाही. आता गेली सकाळची दवाखान्यामध्ये. तिला म्हटलं होतं लगेच तिकडंच जाऊन बसली. आता हे जनावर आहे का कोण पाहिल? एक तर हे गडी टिकती नाही बो. दवाखान्यात काय नंबर आहे काय माहिती बो. आहो ते काम राहू द्या. आली का तू?
हां आले. दवाखान्यात काय एवढा वेळ लागतो काय? अहो गर्दी नव्हती, आले मी पटक्यान. ऐका ना, हा काय ते राहू दे तुमचं रडणं. काय सांगितलं डॉक्टरनी? काय वाढवाय का झालं काही? काही नाही झालं, मला दिलं इंजेक्शन, फरक पडलाय मला. फरक पडलाय ना तुला? हा. काय गोळ्या बिळ्या दिल्या का? अहो इकडं अंगाचं कापरावर राहिलं, तुम्ही काय विचार राहिले हो? दवाखान्यात गेली होती ना, आता काला कापर होईल? अहो दवाखान्यातून आले, सांगते ना मी. आणि मग काय झालं आता? ही चिठ्ठी वाचा. इकडून डॉक्टरने दिले काय? पायाला बघा कसा कापरा फुटतोय. मी तुम्हाला सोडून निघून चालले, माझा शोध घेऊ नका, तुमची लाडकी सोनी. हे काय? त्यानेच मला घाम आला अख्या अंगाला. आता तर सकाळी तर होती घरात. मी आता तिला म्हटलं खिचडी भात टाक, मी आले दवाखान्यातून जाऊन. तरी तुला म्हटलं होतं हिचं काय, मला काय चालचलन ठीक वाटत नाही. हिला कशाला ठेवलं इथं? हा, महिन्याला येऊन बसत इथं. तिचं काय काम आहे माघारी? अहो येऊन बसत तिथे, तुम्हाला कामकाज करू लागते ना काही ना काही. हा मला काम मा बोकडे टाकून निघून जाते तुम्ही. पण लोकांचं लेकरू आहे ते, आता नाही सापडले तो आई बाप काय म्हणतील? हा ना, दादाला माहिती नाही, बाईला माहिती नाही, आता काय करावं? त्यांना फोन केलता का नाही तो आई बापाला? कुठं? मी आता दवाखान्यातून आले आणि घरात तिला शोधतच होते, तर ही चिठ्ठी मला सापडली. ही चिठ्ठी तुमच्याकडे घेऊन आले मी. आता कुठं सापडायचं तिला? कुठे शोधा, पण माझी बहीण मला पहिली पाहिजे. आता 2 तासापूर्वी घरात होती, आता 2 तासात जाऊन कुठं जाणार आहे? तुम्ही कुठे शोध लावा, तुम्ही कोणाकडे कंप्लेंट द्या, पण पहिली माझी बहीण आणा मायावली. आता ती जास्त लांब नसेल गेली. मी पहिलं गावात शोध घेतो तिचा, बरं का? हां गावात नाही सापडली तर पोलीस स्टेशनला केस देतो. हां चालेल, आता गाव ढूंढा पहिलं. वा तुमच्या बरं, माणसं कामाला लावा चांगले चांगले. बरं, तू काही काळजी करू नको. तू थोडासा आराम कर घरामध्ये. आता आत्ताच दवाखान्यातून आली तू. हा ना. तू निघ पहिली घरामध्ये, मी पाहतो काय करायचं. जाय लवकर. आईला या हिला काय करावं बाबा? हां, तरी हिला म्हटलं होतं हिचं काय दर महिन्याला काय काम आहे आपल्या इथं बुवा. आता गेली ना, आता कुठं शोधायचं आता हिला? आता पहिलं जातो गावामध्ये थोडी चौकशी करतो. नाही सापडली तर पोलीस स्टेशनला आहे ना तिची केसच देतो. पहिलं जातो आता गावामध्ये. परत बसलं का नुसती थंडी भरली. ऊनही पडा आणि दरचं ऊन पडलं म्हणजे बरं वाटत आहे. मोकळ्या हवामध्ये इतके तो उन्हात बसलं का ऊन लागतं, सावलीत बसलं का ये वाजतं. तहान लागती पण पाणी प्यायला बी हे झालंय. काय कसं म्हणाय? काय नाही बाबा, मला ना बरंच वाटानी. काय झालं? काय सर्दी झाली ना, नुसतं कप झालंय का काय काहीच कळा नाही मला. हे वातावरण रोगाटेला आलं ना आता. हा ना, ऊन पडा ना काही वय ना, जोरात येऊन गेलं ते बरं राहते असं. बरं, तू का बसून इथं? मला आता अर्धा 1 तास झालाय. माय मेवणी पाहिलं की इकडं? तुम्ही मेवणी? हा, ती सोनी नाही का तिची बहीण? मला नाही माहिती बाबा, पण तुझी बायको आहे ना, ती तिकून दवाखान्यातून आली तेव्हा त्या तिकडं मी मंदिरापाशी होते. मला बरंच वाटाण म्हणून अशी गरके घालते मी. तर ती तिकून आली तेव्हा म्हणली बाई मला बरं नाही, मी दवाखान्यात हा, गेले. ती दवाखान्यातच आली आता. आणि ती म्हणली स्वयंपाक करायला लावला तिला. मी तुम्ही मेवणी पाहिलं नाही अजून कशी का बरं? नाही पाहिली ना? अशी तिच्या वाणीची थोडीशी काळी आहे, अशी वाळकुटी. काय ना बाबा, मी पाहिलंच नाही तेव्हा मला काय सांगता येईल. तुला इकडून जाताना नाही दिसलं एखादं कोणी? कोणीच नाही दिसलं. कारण मी ना, मला घरात बरं वाटाने ना, इडच 2-3 गरके घातले आणि इडच बसेल होते. आधी इडून उठले तिकडे गेले तर ती तिकून आली होती तुझी बायको. बरं ठीक आहे, चालेल. जर तुला वाटलंच ना तर तिला कळव बा का घरी, मी जरा गावात चाललोय. कोणाला? माझ्या बायकोला. हा बरं ठीक आहे, जाऊ का मग? चालेल. काय बाई, लोकाचा पलिदा काला आणावं ग, रिकामा डोक्याला ताण. काय बायाले अगोचर राहत्या. माय बहीण आणायची, भाव आणायचा नाही तर चिम्या आणायचा. आता जर सापडली तर बरं, नाही सापडली तर त्या आईबापा काय म्हणते, त्या दादा बाबाच्या तोंडाला काळं लागायचं काम आहे ना. काय करावा डोक्यात चाला ना. सारं गाव शोधून आलोय, बाईचा काही तपास नाही. अरे गल्ली पाहिली, एक गल्ली सोडली नाही का, एक माळा सोडला नाही. कुठे गेली असेल काय माहिती. फार बस स्टँडवर गेलो, पट्ट्यावर गेलो, काळ्या पिवळ्या गाड्या बी नव्हत्या जागेवर. बस पण निघून गेली होती, तिला जवळ 2-2.5 तास झाले. बसमध्ये तर काय नाही नसेल जायला ती, कारण का तिला जायला फक्त आताशी 2 तास झाले. कुठं जायला असेल काय माहिती बुवा. हां,
लय डोक्याला ताण झाला. तरी हिला म्हटलं होतं हिचं काय काम आहे भाऊ आपल्या इथं. आता लयच डोक्याला ताण झाला. इज्जत जायचे कामं झाली आता. लोकायला जर माहीत झालं तर लोक काय म्हणतील सरपंचाची मेवणी पळाली. हां आता आहे ना पोलीस स्टेशनलाच जातो. साहेबाला तसा फोटो पाठवला आहे मी. पण ते म्हणे हवालदार जरा आहे ना जायले मळ्यामध्ये. त्या मळ्यामध्ये जाऊन पाहतो हवालदार काय करताय. त्यांना पहिलं कामाला लावितो. श्या इकडे एक हवालदार दिसतोय. त्याला जरा सांगतो. बरं झालं पंप एक भेटला. नेमकी आज गाडीसुद्धा पंक्चर झाली माझी. काय करावं ड्युटीवर जायचा टायमिंग एक झाला गाडी पंक्चर. गाडी तर ऑटोमॅटिक पंक्चर झाली नसेल. हायला आपले शेजारी पाजारी पण असे आहेत ना त्यांनीच कोणीतरी पंक्चर केली असेल. जाऊ दे मरू दे. मस्तपैकी आपलं आता जातो पहिले हवा मारतो मग पंक्चरवाल्याकडे घेऊन जातो. असला पंक्चर तर पंक्चर काढून घेऊ. हो हवालदार बोला सरपंच. कुठे येऊन राहिले? काय आता पंप घेऊन आलोय. हवा मारतो आणि गाडी घेऊन जातो ड्युटीवरती. ड्युटीवरती चालले काय? हां तुमचं आडनाव काय? माझं गंगाराम बारके. मला ओळखते ना? हो ओळखतो की सरपंच. सरपंच हो ओळखते ना? माहिती आहे मला. साहेबांनी तुम्हाला काही फोन नाही केला का? साहेबांनी काय नाही फोन केला आज मला. तुम्हाला काहीच सांगितलं नाही? काय नाही. का बरं त्या साहेबाकडं ना पहिलं पाहावं लागेल मला. काय झालं काय? अहो माझी मेवणी ना हां जवळजवळ 3 तास झाले घरातून निघून गेली. सरपंच असेल एखाद्या मेवणी बिवणी का आपल्या मैत्रिणीकडे. मैत्रीण माझ्या इथं काच त्याच्या मैत्रिणी माझ्या काही 8 दिवसापासून येऊन राहिलो होती येत होती. 8 दिवसापासून. हा गावात ओळख नाही म्हणायचं मग. ओळख नाही तिला कोणी ओळखत नाही गावामध्ये. अरे बापरे. नाही तर कसं आहे माहिती आहे का शेवटी एखाद्या ओळख जर झाली असेल तर जाऊन बसली असेल गावात कोणापाशी. नाही तिने चिठ्ठी लिहिलं ना घरी. चिठ्ठी? हा काय लिहिलंय चिठ्ठीत? मी घर सोडून निघून चालले माझा शोध घेऊ नका. असं लिहिलंय का? हा हायला म्हणजे सरपंच तुमची मेवणी पळाली वाटतं मग. नीट बोला नीट बोला. काय आता या चिठ्ठीचा अर्थच तसा होतोय. अहो लोक आता काय म्हणतील गावामध्ये. लोकायला माहीत झालं तर सरपंचाची मेवणी पळाली. हा अवघड आहे सरपंच तुमचं. कसं व्हायचं काय माहिती सरपंच. काय होणार आहे? हा? तुम्हाला माहिती आहे ना माझी पोच कितपर्यंत आहे? नाही मस्त पोच आहे तुमची. पण कसं आहे नशिबानं तुमची मेवणी सापडली पाहिजे. का बरं सापडणार नाही? नाही सापडेल. आता एक काम करा तुम्ही. काय करू? तिचा शोध घ्या तुम्ही. तिचा शोध घेऊ. हा सरपंच तिचं नाव काय आहे? तिचं नाव सोनाली आहे. सोनाली. हा फोटो बिटो आहे का दाखवा बरं. हा तेच दाखवतो ना तुम्हाला. हा फोटो आहे. हा फोटो आहे का? हा तुमचा नंबर टाका तुम्हाला घेऊन टाका तो फोटो. हा द्या इकडे मी घेतो माझ्याकडे व्हॉट्सअपला लगेच फोटो घेतो. हा घेऊन टाका. 2-3 फोटो पहा त्याच्या वाढदिवसाचे. हा का? हा हा माझा नंबर गंगाराम बारके. हां सेंड. ओके बरं आला फोटो मला. लावतो तपास आम्ही. तपास लावतो नाही हां लावाच लागल तुम्हाला. आणि हे बघा हां गावामध्ये ना असे जास्त चर्चा नका करू. फक्त फोटो दाखवा. लोकायला म्हणू नका की आपल्या गावातले सरपंच आहे त्यांची मेवणी म्हणून. हां मला नाक नाही राहायचं गावामध्ये. कसं काय राहायचं सरपंच. तुम्ही पण कशाला हाताने कुटाण करून घेतलंय. आता काय सांगायचं या माझ्या बायकोला आहे ना काही काम नाही. दर महिन्याला बोलून घेते. हिला कामं धंदे होते नाही. तिला बोलून घेतलं आणि तिने मला बरोबर दाखवलं आता. खरंय. आणि एक काम करा. हां काय इकडे तिकडे बघताय. हे बा हां हे बा हे ना हां 50,000 रुपये. बर काय करू 50,000 रुपये. आणि लोकायला सांगा तुम्ही हां ज्याला कोणला ही पोरगी सापडल हां त्याला 50,000 रुपये बक्षीस सरकारने ठेवलंय. सरकारनं ठेवलं असं सांगू होय? हा सरपंचांनी ठेवलं असं नका सांगू. बर 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 बर. हा लक्षात. हा म्हणजे कोणाला दिसले ना टपकन सांगतील. हो हो पैसे गेले तर चालल पण माझी इज्जत नाही गेली पाहिजे. वा 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 वा. आणि तो पंप द्या इकडं. अहो आता मला गाडी न्यायची. गाडी राहू द्या. पहिलं माझं काम करा. हायला एक अवघडच झालं आता हे सरपंच. आणि कोणत्या परिस्थितीत हां 12 तासाच्या आत माझी मेवणी मला सापडलीच पाहिजे. 12 तासाच्या आत. हा बर बर. आणि मी इकडं सगळा शोध घेतलाय. म्हणजे गावात शोध घेतलाय तुम्ही? हा गल्लो न गल्ली बस स्टँड मंदिरं शाळा कॉलेज हां सगळा शोध घेतलाय. इकडं मला कुठंच सापडले नाही. आता फक्त इकडचा एरिया राहिलाय. इकडचा एरिया राहिलाय हा, का? तुम्ही इकडचा एरिया शोध घ्या. बर बर बर.
तसं मी साहेबाला सांगतो, परत त्याचे कान उघडीतो तुमच्या साहेबाचे, हा आणि ते बाकीचे पोलिसांना बी कामाला लावितो मी. बरं बरं चालतंय. का? बरं आता मी जातो साहेबा का तुमच्या साहेबाची खबर घेतो. तुम्ही माझ्या मेवणीचा शोध घ्या. घेतो मी शोध. येऊ का? या आणि शोध लागलाच पाहिजे. हा पोलीस डिपार्टमेंट आहे, शोध लावल्याशिवाय राहील का? आणि ते पैशाचं पहिले लोकांना आमिष दाखवा. हो दाखवतो. ते काय मी मला खायला घेतलं नाही सरपंच. तुम्हाला काय लागल ना ते माझ्याकडून मागून घ्या. बरं येऊ का? हा या. हायला लोकांचं ऐका आणि गाडगबर ऐका. चांगला आहे सरपंच. अरे वा सरपंच, मेवणीला शोधायचंय म्हणून आता खिशातनं पैसे बाहेर काढले. हा आणि म्हणे शोध लावा 12 तासाच्या आत. हा मला पण तेवढेच काम आहेत म्हणावं. हायला बरं आहे. चला आता जख मारले, दिले आपल्याकडे त्यांनी मेवणीचा फोटो दिलाय, पैसे दिलेत. तर म्हणे गावात इकडून तिकडून सगळ्या गल्ली बोळातनं शोध घेतलाय. हा परिसर राहिलाय काय. ठीक आहे, आपण सुद्धा आहे ना ह्या परिसरात जाऊ आणि तपास लावू. चाल बाई, या म्हातारडीचं आहे ना बसलं थोडंसं का लगेच डोकं उठतं. हां मस्त सिरियल पाहत बसले होते तर लगेच मला म्हण जाय तिकडं वावरामध्ये आणि गबाळ काढून घे. आणि रोजचा पाऊस पडतोय आणि हिला त्या गबाळाचं पडलंय. काय बरं हां या वावरामध्ये बचा बच पाय जाते आहे. हां गाळ आहे ना आता हे गबाळ कसं काय काढता येईल. पण अशी खवट आहे का बासरे वास. थोडी जरी मी बसले का तिचं लगेच डोकं उठतं. तिला असं वाटतं हिने सारखं झुलत राहावा. एक तर नवरा जातो सकाळीच उठला का कंपनीत आणि मला नुसती धाऱ्यावर धरी ती. मरू दे, मी बी ना कडाकडाचं काढीते आणि घेते बसून. सारखं घरातच झुलत राहावा आणि इकडं बसलं का लगेच जाय वावरात. जाय म्हण पाऊस पडलाय आणि पटापटा गबाळ उपासता येईल. पण तिला असं वाटत नाही का एवढ्या पावसामध्ये गाळामध्ये कश काय काढील ते गबाळ. मरू दे, एवढं घेते थोडंसं आणि बसते तिकडं जराशी. देवाला हित तरी देव करी काय हो, अडला नराया धरी गाडवाच पाय हो. हायला शोधून शोधून तर इतका कंटाळा आलाय. मस्तपैकी गाडी घेऊन आलो असतं तर सरपंच खुशाला माझा पंप घेऊन गेलाय. एकतर मी लोकांकडून पंप आणलाय, वरनं सरपंचांनी नेलाय. काय नाही म्हणे इकडं मी गावात गल्ली बोळ सगळं शोध घेतलाय. हा परिसर राहिलाय, ह्या परिसरात जा आणि शोध घ्या म्हणे. हा मला पण तेवढंच उद्योग राहिलेत. वा वा सरपंच. हायला चालून चालून तर असं पाय दुखायला लागलेत माझं. नको नको झालंय. काय करावं, इकडं तर कोण काय दिसणं झालंय. आणि आता ह्या चिखलात फिरायचं का मी तरी. हा ह्याला या दुट्या पण आमच्या अशा आहेत ना, कधी कुठं पळावं लागल भरोसा नाही. एखाद्याचा खून झाला त्याचा तपास घ्यायचा म्हणलं तर मस्तपैकी रस्त्यानं फिरता येतं. पण आता कसं आहे, जाणारा एका रस्त्यानं जाणार, शोधणाऱ्याला 1000 रस्ते आहेत. कुठं शोधायचं, काय करायचं, काय मला तर काही कळणं झालंय. हां इथे कोणतरी गावातली बाई दिसते. जा ना तिच्यापाशी विचारपूस करू थोडी. हो काय करताय. काय हो, काय चाललंय काय इथं. काय नाही गबाळ काढी ते वावरातलं. गबाळ काढताय का. हा बरं आहे बरं आहे. तुमचं भारी आहे बघा. शेतकऱ्याचं जीवन म्हणलं ना सुखी जीवन. अहो काच शेतकऱ्याचं जीवन सुखी आहे साहेब. काय झालं. हा? तुम्ही उलट मस्त खुर्चीवर मस्त आरामात बसत्या. नको गाळात हात घालायला, हा नको पावसात हिंडायला. आम्हाला शेतकऱ्याला या असं गाळागुळामध्ये ना काम करायला लागत आहे. हा का. मग हो हा वा वा वा. म्हणजे आम्ही सुखी. हा आम्ही पोलीस स्टेशनमध्ये असलो ना हा तर तुम्हाला खुर्चीवर बसलेलं फक्त दिसलं की आम्ही सुखी. पण आमच्या मागे किती त्रास आहे कुणाला माहिती आहे हो. माहिती आहे मला सगळं. तुम्ही खुर्चीवर बसल्या बसल्या झोपा घेते. हा का. हा आता उगाच आम्ही झक मारत एवढं चालत इकडं आलोय का. हा मग काही काम असेल म्हणून आले असतील तुम्ही. मी काय म्हणतोय, हा इकडे एखादी पोरगी बिरगी गेलेली दिसली का तुम्हाला. इकडं हा नाही बाय, मला तर नाही दिसली. नाही दिसले. मी तर इडच आहे कधीचे गाबाळ काढून राहिले. हे बघा हा फोटो आहे. ह्या पोरीला ओळखतं का बघा बरं नीट. आणि कुठं अहो. दिसली का. ही तर ती सोनी आहे, त्या सरपंचाची मेवणी आहे ना, स्वातीची बहीण. हा का.
मग ते स्वाती वहिनीची बहीण नाही मी हिला चांगली ओळखीते ना, नेहमी येत राहते तिच्याकडे. 2 महिने लय होते तिला यायला. काय म्हणता? हा म्हणजे 2 महिन्याला येते इकडे? मग लय भारी स्वभाव आहे बरं का साहेब या पोरीचा. काय म्हणता? हा आता मला वाटतं काल का कधी सकाळी माक कांदे न्यायला आली होती ती. कांदा न्यायला आले होते हा, तुमच्याकडे? मग म्हणजे तुम्ही चांगलं ओळखताय. अहो चांगलं ओळखीते म्हणजे त्यांच्या ना आमच्या घराचं अंतर काही थोडस आहे ना, मग ती येते आली का माशी लय गप्पा मारित बसती कधी कधी. होय. हा तीच आहे ना, ही सोनीच आहे, मी बरोबर ओळखली. हा नाव बरोबर आहे, सोनीच सांगितलंय. हा का बरं काय झालं हिचं? काय झालं? हा तर सरपंच म्हणाला आम्हाला हम्म, की माझी मेहुणी आहे ना हा. 3 तास झालं गायब झाली. काय हा म्हणजे पळाली का काय? मग काय आता तसंच समजा पळाली. बाई आता कसा तमाशा आहे. हा सरपंच तर मग मोकार तापला असेल. तापला म्हणजे काय आता सांगायचं. कुशाल मला भेटलाय. हा माझ्या तर गाडीला मी हवा मारायसाठी पंप आणला होता. हा तो पंप सुद्धा सरपंच घेऊन गेला आणि मला चालत पाठवलं इकडे. बाई सरपंच लय डेंजर आहे. आता जर मेवणी सापडली ना बाई, सरपंचाचं काय खरं नाही. त्या मेवणीला का खतमच करतो काय आता? नाही खतम नाही करणार. मला तर वाटत नाही खतम करल. हा खतम करणार असता तर त्याने ना त्याच्या मेहुणीसाठी 50,000चं बक्षीस ठेवलं नसतं. हा का? हा म्हणजे काय 50,000चं बक्षीस ठेवलं काय? हा मग बाई 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 म्हणजे ज्याला सापडेल त्याला 50,000 रुपये देणार का? हा जो कोणी शोध लावून देईल हा त्याला 50,000 रुपये बक्षीस. ते पण पैसे माझ्याकडेच आहेत. म्हणजे तुमच्याकडे दिले बी? हा बाई तुमचं काय नाव म्हणाला? माझं नाव शांताबाई. शांताबाई. हा सरपंचानं पहिलेच मला सांगितलं होतं बरं का, काय? ही माझी मेहुणी असं कोणाला सांगू नको. हा ना. हा हा आणि आता तुम्ही तर म्हणताय मी हिला ओळखते. अहो, ओळखते म्हणजे तुम्हाला सांगते त्यांचं घर असं आणि थोडस लांब गेलं का आमचं घर. नाही ते असू द्या. तुम्ही पण गावात कोणाला काय बोलू नका. हा नाही नाही ते सरपंचाला असं वाटतं असेल बा मी एवढा मोठा सरपंच आणि माय मेवणी पळाली असं कळालं त्याचं नाक खाली होईल ना. हा गावात इज्जत काय राहणार आहे सरपंचाची मग. हा ते बरोबर आहे म्हणा. त्याच्यामुळे आहे ना. हम्म. हा आणि तुम्हाला वाटतं हा पोलिस म्हणजे कसे खुर्चीवर बसले की मस्तपैकी आयटीत बसतात राज्य करतात. हा आता कळालं का आमच्या दुट्या कशा आहेत, कधी कुठं पळावं लागल. हा ना बाई तुम्हाला लई व्याप आहे हो. आता इकडून मी तपास करत आलोय. हा. इकडे तर काय मला दिसले नाही. नाही ना. हा आता मी आहे ना हा इकडे जातो. हा जा बाई आता काय करते. तुम्हाला जर भेटले हा तर कळवा मग मला. हा नाही नाही मी आहे ना तुम्हाला कळवितेच. बरं बरं येऊ का मग. हा हा आता इकडे जाऊन तपास केला पाहिजे. हा जा जा. बाई 50,000. हो साहेब साहेब हो अहो 2 मिनिटं इकडे. काय काय झालं? समजा ज्याने कोणी सापडून दिलं हा. हा तर मग ते 50,000 त्याला लगेच द्याशाल ना. 50,000. हा. अहो हे काय बघा पैसे मी माझ्या जवळच खिशात घेऊन फिरतोय आहे का. हा हा जो कोणी तपास लावून देईल ना हा त्याला लगेच आपण हे 50,000 रुपये देऊन टाकणार. बरं बरं सांभाळून ठेवा बरं का पैसे. हा पोलीस आहे का कोण? यो गंगाराम बारके हवालदार आहे. हा नाही खिशातून पडतील भेटतील म्हणून म्हणून. पैसे पडतील. पोलिसाच्या खिशातनं जर 1 रुपया पडला ना हा तर मी आहे ना सरकारी नोकरी सोडून देईन. समजलं का? हा बरं बरं या तुम्ही मग. बाई या सरपंचाची मेवणी तर लय गरीब दिसायची. हा तिच्या नाकावरची माशी उडत नव्हती आणि खुशाल पळून गेली. हा तरी मी स्वातीला एक दिवस म्हणले होते तोही बहीण काय लाग सारखी सारखी येते तर म्हणते तिला करमत नाही येते माकडं. माय बहीण आहे मला एक दिवस म्हणून तुला काय करायचे घ्या आता खुट्टी ठोकून. हा गेली ना आता पळून मरू दे आपल्याला काय करायचे. तो हवालदार म्हण 50,000 रुपये बक्षीस आहे. आता एक काम सगळं राहून देते आणि मी आहे ना शोधच लाविते. तेवढे पैसे आले ना का म्हणजे मला साड्या घेते आणि 10-20 हजार रुपये ना म्हातारीला देते. कारण त्यांची लई गरीब परिस्थिती आहे. तेवढीच मला कामं येतील. चला आता आहे ना जातेच मी. सोनाली तुला कसं वाटतंय ग? या बाई तुला माहिती आहे का तुला इकडे तिकडे काय इंडो राहिलो. या बाई सरपंचानं आहे ना अख्ख्या गावात ठ्या केली असेल. जी मेवणी 4 का 8 दिवस माझ्या घरी आली ती घरातून निघून गेली. हं हे सगळ्यांना सांगितलं असेल. बरं त्याची कशी आहे गावात सरपंच असल्यामुळं चलते ना ग. हाय का नाही? बर का सोनाली तो सरपंच गावामध्ये ना असा कुत्र्यावानी गणगण करीत असेल आणि तुझा वाला शोध घेत असेल तो नाही का. तो म्हणशील कुठे गेली याला विचार त्याला विचार असं मग तो जास्त शोधामध्येच असेल. आणि बरं तुला एक माहिती आहे का आपल्याला काय आत्ता
इडून दिवसा जाता येणार नाही. हा आणि त्यानं जर इकडं तिकडं आपल्याला शोधित असला आणि त्यानं जर तुला आणि मला पाहिलं, हा मला तर ठुणारच नाही, मला कापूनच टाकील. हा पण तू आता काय होईल याचा भरोसाच नाही. हं? हा त्याच्यापेक्षा आपण संध्याकाळी निघून जाऊ इडून. बर चल आपण एका ठिकाणी बसू. चाल. चल. बरं काय झालं सोनाली, तुला भूकही लागली असेल हा ना? हा अरे भूक लागली असेल तुला बिन मलाही लागली. ऐक ना, मला असं मस्त वाटतं तुला काहीतरी खायला आणाय जावा. पण खायला आणाय जावा पण त्यानं केवढी मोठी फिल्डिंग लावेल असेल. हा हं? गावचा सरपंच आहे तो. बरं साधे हात नाही ना त्याचे, लई ना वर वर हात आहे त्याची बाई. हा मग त्याच्यापेक्षा आहे ना नंतरच खाऊ काहीतरी. जाऊ दे बरं. थोडं भूक काढ बा असं. बर बर हं? दिवसभर काढू, हा. संध्याकाळी अंधार पडलं का पळून जाऊ इडून. बर. लगेच दुसऱ्या जिल्ह्यामध्ये निघून जाऊ. हा चल इड बसतो. बस इड बस. इथे आपल्याला कोणी बघणार नाही ना? अरे कोण बघायचं इड, इड चित म्हणता पाखरू येणार नाही. या बाय काय का दिसतं का तुला कुठं काही? नाही, कोण नाही दिसत. अरे सगळा मोकळा शिवार आहे इड, त्याच्यामुळं तुला एकांटी बसवलं बाई. माहिती आहे ना. हा एक तर आहे ना माझ्या अंगाला तर असा काटा फुटेले. कुणी जर एवढं एवढं पाहिलं ना कोणा तरी आणि एवढं जर लीक झालं सरपंचा पै, तर माझ्या तांगड्यात तुडूनच टाकली. एवढा रांगडा सरपंच आहे तो. तू माझ्या दाजीला एवढा घाबरतो का? अरे घाबरतो म्हणजे त्यांच्या घरामाग माझं घर आहे. हा त्यांना बी येतो आणि त्यांच्या बायकोला लय बी येतो. अरे अख्खं गाव बी येतं त्यांना. तेव्हा तर मी घाबरत नाही म्हणजे काय. बरं तुला सांगतो, मी लहानपणी पण त्यांना ओळखीतो ना. हा जसं मला आठवतं ना ते सरपंच होत्या, तसंच अख्ख्या गावाला तेच सरपंच राहायच्या बाई. दरारा लई ना अवघड म्हणाली. तुला सांगतो त्यांना इतके माणसं गावात बी येतच पण बाहेर गावचे बी येत्या. त्यांच्या पुढे ना एक माणूस सुद्धा असं थांबत नाही. हा हा एखादा असं चाललं ना त्यांच्या पाहून तरी असा घाबरतच जातो. असं कापरवतच त्याचं पळून जातो तो माणूस. तेव्हा ते कशा असतील बा. तुले डरपोक आहे. माझी दाजी माझ्या पुढे काहीच बोलत नाही. अरे तुझ्या पुढं नाही बोलणार. आता तू किती केली तर त्यांची मेवणी तू लाडकी ना ग, हा आहे का नाही. हा मग तू लाडकी पण मला घाबर म्हणजे मी आत्ता सुद्धा पूर्ण घाबरून जायले. बरं ते काय झालं माहिती का, तू दर महिन्याला तुझ्या बहिणी का यायची बरोबर, हा आणि तुझ्या बहिणीच्या माग नेमकं माझं घर. हा मी पडलो तो प्रेमात, त्याच्यामुळं तू दर महिन्याला मी तुला फोन केला का तू बरोबर यायची बहिणीच्या तिडं. हा आणि म्हणून माझी एक हिंमत झाली बा तुला पाळवायची. सोनाली तू काही पैसे बिशे आणले का घरातून? माझ्याकडे काय, मी तुझ्या भरोशावर आहे. अहो माझ्या भरोशावर आहे तू. हा माझ्या खिशात तर किती के 2-3 हजार रुपये फक्त. हां आणि तेवढ्यात आपलं काय होणार आहे. मला वाटतं तो काय आणला असं. मी काही नाही आणलं, मी तुझ्या भरोशावर आले. तुला तर फोन मी सांगितलं होतं ना काहीतरी घेऊन ये. मी घाबरले होते ना, ते कोणीतरी येत होतं तर मी येऊन गेले, निघून आले पटकन. हा का. हा बरं जाऊ दे, आपण काहीतरी कुठंतरी करू बरं का सोनाली. तुला सांगतो गावात जर बातमी पसरली ना, हा पिण्यानं सरपंचाची मेवणी पळावली, हा हं? आणि जर कधी बातमी पसरली गावाला, हा सरपंचाचं नाकच खाली झालं, नाकच नाही राहिलं सरपंचाला बोल, म्हणशील लोक उलटी त्याच्यावर थुकतील असं. "ए, काय बोलतो म्हणशील, तू मेवणी त्या पिण्यानं येड्यानं पळावली आणि तू आम्हाला ज्ञान पाहिजे तो का म्हणशील. असं गाव हा म्हणाल का नाही. हा असं आहे बाई. मला लय भूक लागली. अगं तुला जरी भूक लागली ना, थोडा 1-2 तास दम काढ. संध्याकाळ झाली का थोडं अंधार पडलं का आपण असं बांधानं निघून जाऊ. अहो आपण तालुका सोडून जाऊ, वाटानं जाऊ, कुठं तरी खाऊ हा आणि मग तिडून सुटलं का सुटलंच, निघून जाऊ आपण रातोरात. बरं कवच दम काढ बाई.
आता मला मला ना भूक बर्दाश्तच नाही होत ना. हा तुला म्हणजे भूक लागल्यावर दमच निघत नाही बा. दमच निघत नाही. बरं आता थोड्या वेळ दम काढ 2च तास फक्त. बर. आता या बाई 5 वाजले 6 आणि 7 2 तास. हा. हं? म्हणजे मग आपण निघून जाऊ अंधार पडल्यावर. बर. तर म्हणजे आजूबाजूचे जे लोक राहते ना ते त्यांच्या घरी निघून जात्या. हा. अलग द्या ना. बाई मी बरोबर पाहिलं ती ना सोनीच होती आणि ना तिचा आवाजही बी मी ओळखला बरोबर. हां इकडं आली पळून. या हवालदार कुठं दिसा ना बाई. आता आहे ना जाते पहिलं त्या हवालदाराला सापडीते त्याला म्हणाल सापडली जोडी. त्या सरपंचानं ना सारं सकाळचं मला कामाला लावून दिले. एक तर संध्याकाळ होत आली पोटात अन्नाचा कण नाही यांना कुठं शोधायचं. काय बाबा सरपंच चांगलंय हे मस्तपैकी खुशाल आहे ना घरामध्ये निवांत बसणार आणि हे आमच्या मागं अशा दुट्या कुठं शोधायचं. अख्खी झाडी सगळी शोधून आलो तरी इकडं कुठं तपास ना काय करावं. काय इकडं बसणार आहेत का थाव थोडी काय करता तपास तर लावणं गरजेचंच आहे आपल्याला. हो हवालदार साहेब. हा बापरे तुम्हाला किती शोधलं मी. का काय झालं. मी जवळजवळ आहे ना अर्ध्या तासापासून शोधू राहिली तुम्हाला. अर्ध्या तासापासून हो ऐका ना हा तुम्ही ज्याच्यासाठी धडपड करू राहिले ना हा तुम्ही नाही का मागाशी मला बोलले सरपंचाची मेवणी हा हा हं? सापडली सापडले सापडली. कुठं आहे मग. अहो तुम्हाला सांगते एका पोराबरोबर आहे ना 2 जण गुलगुलू गप्पा करीत होते. मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं बांधाव बसेल होते. म्हणजे एका पोराबरोबर ते बोलत होते. हो हो. असं तुम्हाला काही जाणवलं की बाबा त्यांचं प्रेम वगैरे काय आहे. अहो ते पोरग काय म्हणत होतं माहितीये हा. का सरपंचाला जर कळालं ना तर मा काही खरं नाही माय हात पाय तोडून टाकील. आणि आता आपण आहे ना लवकर इडून निघू थोडंसं अंधार पडू दे का आपण लगेच दुसरीकडे पळून जाऊ. त्याच्यामुळे ना तुम्ही आता पटकन दादा टाइमच वाया नका घालू कारण ते ना लगेच पळणार आहे. आता तिडून जर गेले ना मग ते हाती नाही सापडणार. तुम्ही पहिलं चला बरोबर. पण तुम्हाला ठिकाण माहिती आहे ना बरोबर. अहो तुम्ही चला तर खरी माग माग. बरं चला हा चला. चला तुम्ही पुढे चला. हा चला चला दादा पटापटा. हो थांबा हा. मी काय म्हणतोय तुम्हाला काय पोरगा कुठला होता तू. अहो पोराचा आहे ना चेहरा काही दिसला नाही थोडा असा पाठमोऱ्या होता ना हा. पण मला आहे ना आवाज ओळखीचा वाटला. आवाज ओळखीचा वाटला. हो नक्की नक्की 100% हा आवाज मा कानावर येले. म्हणजे पोरगा गावातला आहे का. हो गावातला काय ते नाही सांगता येणार पण आवाज ओळखीचा वाटला. आणि दोघं आहे ना गप्पा मारीत बसले होते. मी काय दादा जास्त वेळ थांबले नाही का माहिती का कारण त्यांनी जर मला पाहिलं असतं ना मग ते लगेच त्याच टायमाला पळून गेले असते तिडून. म्हणून मी आहे ना लगेच मागं गेले निघून. तेवढं बरं डोकं चालवलं. हा. परदेशानं तिथनं निघून आला आणि मला सांगितलं. आणि तुम्हाला कधीची शोध राहिले आता काला टाइमपास करू चला राहिले. चला परदेशात चला या बाई कसे झोपले दोघं. हे इथं झोपलेत का. बाई काय हा तर पिण्या दिसू राहिला मला. पिण्या हा हा कुठला आहे. अहो हा तर आमच्या घरामागचा आहे पिण्या. घरामागचा आहे का. हा हाय हाय का हो साहेब. काय इकडे झोपायला जागा आहे का. हा तुम्ही कोण आले. पिनू तू ये काय. हाय पिनू. हा काय काय नाही आलो इकडे बसलोय. हा हा कोण आहे. तुम्ही इकडे कसं वहिनी आल्या. मी काय नाही मळ्यात चालले फिरायला आले. हा म्हणजे तिकडे चालल्या बा. हा नाही पिकनिकला जायचं इकडून रायगडला पिकनिकला निघालोय. इकडं हा येतो का. नाही बा. का बरं. नाही बरं मी एकटाच जोडीदार आहे मला. कोण आहे. ही मामाची पोरगी. हा का हा तर मामाची पोर आहे काय. हा ही तुझ्या मामाची पोरगी आहे का. हा माझ्या मामाची. नाव काय आहे तिचं. प्रिया प्रिया. प्रिया. आणि मामाचं नाव काय आहे मग. मामाचं नाव वामनराव. वामनराव होय. वा वा वा. मामा कोणत्या गावाला राहतो. मामा बेंडीपाडा. भेंडी पाड्याला राहतो का. आणि तू इथं. हा मी माझ्या गावाला. होय मामाची पोरगी इकडे कशी काय आली. अहो आली माझी ती ना यावा का नाही. होय मग नाही पण घरदार असेल ना गावात. अहो त्यांच्या तिकडे आहे घरदार. नाही तुझं माझं आहे ना. आहे ना. हम्म. मग घरी जायचं होतं ना. नाही नाही काही नाही आम्ही इकडे मळ्याला गरका द्यायला आलतो. होय
हो आमची कोंबड्यांची पोलत्री आहे. हा हिला कोंबड्या दाखवा आणलं होतं का? हा मग कालच पक्षी येले ना, हा मग आलो वाईने तिला घेऊन. छान आहे हा मग मामाची पोर. नीट बस. हा बसतो ना. हा नीट बसता येतं का? हा बसलो. आणि तुझ्या मामाची पोरगी आहे काय? आई काय बसली? होय चांगली बसली. अय तोंडाचं सोड का, लवकर सोड. साहेब एवढी दमदाटी नका देऊ. आवाज करायचा नाही, समजला ना? हा बर सोड. पोलिसाच्या पुढे आवाज चालत नाही. सोने बाय 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 बाय, काय ग इकडं काय करू राहिली? हा हाय मुक्की झाली काय? म्हणजे ही सरपंचाची मेहुणी नाही का? हा ही सरपंचाची मेवणी आहे, त्या स्वातीची बहीण आहे. तू काय म्हणत होता? मामाची पोरगी माझ्या. हो साहेब जाऊ द्या. खोटं नाही बोला येतं रे तुला? अरे पिण्या, खरं बोलता येतं का तुला? साहेब मारू काय नका. मारू नका. अरे ही सरपंचाची मेहुणी आहे म्हणतो काय तू? मामाची पोरगी वर. सरपंचाची मेवणी नाही ती. हाय काय बोलू राहिलाय? हा? रोज माकडे काल कांदी न्यायला आली होती का ग? आली होती ना? हा ना आता काय याच्या संग पळून आली का? या उडान टप्पू संग. म्हणजे तू कांदे आणाय गेली ती वहिनी का? याला ना 1 रुपया कमवायची अक्कल, असाच हिंडतो कुत्रे मारीत गावात, आणि याच्या संग पळून आली. तो मेवण्याचं किती मोठं नाव आहे गावात, तो बहिणीचं, आणि तू या डुकरा संग पळून आली काय? हा अय वळू, हा फोटो बघ. आहे का तिचाच फोटो? तिचाच. हा हा सरपंचाने फोटो मला दिलाय. अहो साहेब आता खरं सांगू का तुम्हाला? हा बोल मग, खरं खरं पडदिशीने बोलायचं. हे बा मारू काय नका, मी खरं सांगतो. हा, सांग मग. हे बा ये ना हा दर महिन्याला तिच्या बहिणीच्या तिडे यायची, म्हणजे सरपंचाच्या घरी यायची. घरी यायची. हा, बोल. बरोबर. मग हिचं माय ना प्रेम झालं. बर. एकमेकाशिवाय आम्हाला करमत नव्हतं. करमत नव्हतं. साहेब बोल. हे बा ती ना माझ्याशिवाय राहू शकत नाही, मी तिच्याशिवाय राहू शकत नाही. हा हो काय सांगू आता. म्हणून तुम्ही दोघांनी असा विचार केला का मस्तपैकी पळून जायचं, चांगलं राहायचं तिकडं? होय. अहो तसं नाही, आम्हाला सरपंच 4 लोकांपैकी मानला असेल ना, आणि तोय सुद्धा शोधित असेल म्हणून आम्ही असं बांधानं लपून बसलो. होय. हो संध्याकाळ पोत. त्याने तर शोधलं वरनं आम्हाला सुद्धा कामाला लावलंय. अहो हा जाऊ द्या लावू द्या, पण मग आम्ही दोघं एकमेकाशिवाय राहू शकत नाही साहेब. ते मला काय माहित नाही. मी आहे ना आता तुमच्या दोघांना आहे ना हाय असं सरपंचाच्या पुढे उभा करतो. हो असं काही करू नका बा. हो साहेब, तो ते माय 50,000 द्या, मला जाऊ द्या. मी कवर इडं थांबू, इडं तुम्ही त्यांचं काही करा, मला काय करायचंय. नाही तुमचं पण बरोबर आहे. मी दिलं ना सापडून आता. हा तुम्ही शोध लावून दिलाय. आणि मग? हे जरा पैसे. हा द्या. कसं आहे माहितीये का, ती माझ्या पण काही कामाच्या नाहीत. हा आता बक्षीस ठेवलंय हा. म्हणल्यावरती दिलंच पाहिजे. हे घ्या तुमचे 50,000 रुपये. बाई बरं झालं, बिना कामाना धंद्याचे 50,000 रुपये भेटले. येऊ का मग साहेब? या, या. हा करा तुम्हाला यांचं काय करायचं ते. हा ते बघतो मी आता काय करायचं, माझ्या पद्धतीने मस्त करतो मी. हा मग फिनू अहो साहेब ऐका. बोल. हे बा ती एक तर घाबरून गेली, तिला बोलता येईना. कसं आहे बघ, किती जरी गुन्हेगार घाबरला तरी आहे ना आम्हाला दया येत नाही. गुन्हेगारांना कसं आहे शेवटच्या स्टेपवर नेऊन सोडणं हे आमचं कर्तव्यच आहे. अहो तुम्ही तिडं नेणार, सरपंच पुढे नेणार, पण तो सरपंच माझे पाय सुद्धा ठुणार नाही, पाय तुकडे करून टाकेल माहिती. ये बघ तुझा हातपाय काढू नाही तर तुला मारून टाकू. मी काय करणार आहे त्याच्यात? अहो म्हणजे तुम्ही काला नेत्या? मग तू कशाला झक मारायला त्या सरपंचाच्या मेहुणीला पळवली का? अहो तिचं माझं 5 वर्षापून प्रेम होत. म्हणजे 5 वर्षापासून चालू आहे का? हो 5 वर्ष झाली या गोष्टीला. तरी सुद्धा सरपंचाचे डोळे उघडले नव्हते वाटत. नाही तर तिला विचारा बरं. होय 5 वर्ष झाले का? वा वा वा. पहा नाही चांगलं आहे, जाऊ द्या. हे बघा मला काय करता येत नाही. मी तुम्हाला आहे ना आता हायचा पोलीस स्टेशनला घेऊन जातो आणि तिथं सरपंचाला फोन लावून बोलवून घेतो मी पोलीस स्टेशन मध्ये. साहेब तुमच्या पाया पडतो बा. पाया नका पडून काय नका. चाल भाई, एवढे पैसे बिना कामाचे भेटले मला. आता माही चांदीच आहे. आता आहे ना मस्त 10,000-20,000 रुपये म्हातारीला देते आणि बाकीचे सगळे मला ठेवीते. घरात कोणाला सांगणार नाही आता, नवऱ्याला नाही सासूला नाही. पण बाई तो सरपंच मेला, एवढे दिवस झाले त्याला म्हणते मला घरकुल दे, तर अजून मला घरकुल देऊ राहिला. हां पक्का खोटा रडाय. दुसऱ्या बायांना 2-2 घरकुलं दिले आणि मला एक सुद्धा नाही. हां बरं झालं ती पळाली ती सोनी, चांगलं नाक खाली झालं मेल्याचं.
पण आहे ना तो हवालदार काय करतो काय ना बाई, त्यांना आहे ना पळूनच जायला लागत होतं, म्हणजे या सरपंचाला अजिबातच नाक राहणार नाही. पार याच्यावर ना ही जीव द्यायची वेळ आली पाहिजे ती. थांब आता आहे ना मी बरोबर आयडिया करते. आम्हाला जाऊ द्या ना. जाऊ द्या. अरे वा, बोलायला सोपं वाटतं. जाऊ द्या. अहो तुमच्या पाया पडते, जाऊ द्या आम्हाला. पाया पडताय काय? अरे एवढ्या पाळीत एवढ्या पाळीला अजिबात काय नाही. लवकर उठायचं माझ्या बरोबर आणि पोलीस स्टेशनला चालायचं. ऐका ना साहेब, ऐका ना. काय ऐका रे? अहो हे बघ मुस्काड फोडीन. साहेब काय आता तुम्ही कशाला रिटर्न आला इथं? थोडंसं काम होतं ना म्हणून. काम होतं? हा काय काम होतं? तुम्हाला सांगू का साहेब, लय महत्वाचं काम होतं. हा काय काम आहे सांगा लवकर. अहो, खायला आम्हाला एक 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 केस सोल करता करता नाकी नळ येतं आणि तुम्ही अजून एक एक कामं वाढवत या. ऐका ना साहेब, बोला. मी काय म्हणते, हा तुम्हाला बहीण आहे का नाही? आहे ना. आई, हाय आहे, बहीण आहे, भाऊजाई आहे, मावशी का? मावशी सगळे आहेत. गणगोत सगळे आहे मला. हा हे बघ, ती पण एक स्त्रीच आहे नाही का बिचारी. हा आता त्यांच्या दोघांचं प्रेम जमलंय, ते एकमेकाशिवाय राहू शकत नाही, बरोबर आहे बरं, हा. का? आता समजा तुम्ही त्यांना सरपंचाकडे नेलं, सरपंच काहीतरी येडावकडं करील त्यांचं, बरोबर. हो. हा ते दोघं एकमेकांपासून अलग होतील, त्याच्यात तुम्हाला काही फायदा आहे का? सांगा मला, सांगा बरं. हां समजा त्या पोरीने काही जीवाचं बरं वाईट केलं किंवा त्या पोराने केलं, हां म्हणजे काय आपल्या चुकीमुळे ना एखादा जीव नको जायला नाही का, म्हणून मा काय म्हणणे माहिती आहे का, काय म्हणणं आहे तुमचं? यांना आहे ना दोघांना जाऊ द्या, लग्न करू द्या. लग्न करू द्या. मग? आणि सरपंचानं साहेबांना सांगितलंय, त्याचं काय आता? अहो तो सरपंच जाऊ द्या हो, तो इतका ये का तो अख्ख्या गावाला धाकात ठेवितो, मग त्याला तवाच त्याची मेवणी धाकात ठेवता नाही आली का? हा आताशी तुम्हाला मी काय म्हणते, तुमच्या पोलीस स्टेशनला एवढा रुबाब करू राहिला, हा काय आमदार आहे काय? हा त्याच्यापेक्षा तुम्ही एक काम करा साहेब, काय? वाटलं तर याच्यातून 10,000 तुम्हाला देते, पण एका लेकी बाळीचं कल्याण होत असेल ना, नाहीतरी ते आशाही बाजूला झाले तर एकमेकांशिवाय राहू शकत नाही. काहीतरी वाईट घडण्यापेक्षा आहे ना, दोघा जणांना ना संसार तरी करतील बिचारे चांगले दोघं, बरोबर आहे का नाही? हा काय पिनू, बरोबर ना? खरं आहे, एकदम. असं म्हणून म्हणले, तुम्हाला काय वाटतं सांगा, मा काही चुकीचं आहे का बोलणं? नाही नाही, एका दृष्टिकोनातून जर विचार केला हा तर तुमचं पण म्हणणं बरोबर आहे. हाय का नाही सांगा बरं. कसं आहे, प्रेम करणाऱ्यांचं आहे ना हा कधी ताटात तूट करू नये. हा आता बरोबर मुद्द्यावर आली तुम्ही. हा बरं मी काय म्हणते दादा, हा बोला. हा मग जाऊ द्या, यांना रजिस्टर करू द्या. तुम्ही वाटलं तर त्यांची नोंद करून घ्या पोलीस स्टेशनला, जाऊ द्या यांना पळून. तुम्ही म्हणताय ना हा ते पण एकदम बरोबर आहे. हा आणि कसं आहे, आपल्यामुळे आहे ना एखाद्याचा जीव नाही गेला पाहिजे, बरोबर आहे का नाही? बरोबर. आणि काही दोघं वयात आहेत. हा ना तेच ना, कसं आहे माहिती आहे का बा, त्यांना पण मन आहे, भाव नाही बिचाऱ्यांना नाही का. मी एक स्त्री आहे तशी ती पण एक आहे. या बाय चुकून नाही, चुकी कोणाकडून होती, माणूस हा चुकीचा पुतळा राहतो, बरोबर ना. हा हा मग एखादी चूक माफ करून टाकायची साहेब. नाही नाही, चूक माफ करतो मी बरं हा. का, पण आता त्यासाठी तुम्ही सुद्धा थोडीफार मदत केली पाहिजे. आता मी काय मदत करू? आता जी ही तुम्हाला 50,000 रुपये दिलेत का, हा त्यातले अर्धे पैसे ह्यांना द्या बरं तुम्ही. आता म्हणजे मी देऊ का अर्धे? नाही द्या, कसं आहे, ती फुकटचं आहे शेवटी. मला तर तुम्ही 10,000 रुपये देत होता ना. हा. हा हा. मला ते रुपया नको. हा मग ते 10 देऊ का यांना मग मी? हा देऊन टाका 10. बरं जाऊ द्या. या बा हे ना, हे 10,000 ठेवा, त्यांना द्या. हे 10,000 रुपये घे. आणि काय वाटलं बरं का, हा बोला ना. तर मी तुला नंबर देतो लिहून. हा हा मला फोन कर. आणि हिथनं पहिलं आहे ना, गावातनं बाहेर जायचं, मस्तपैकी रजिस्टर लग्न करा. तुम्ही एकदा जर रजिस्टर लग्न केलं ना, हायला मग तो सरपंच काय, त्याचा बाप जरी आला ना खाली तरी काय करू शकत नाही तो. हा तुम्ही रजिस्टर लग्न करून मग गावात या आणि मला फोन करा, मग बघतो मी त्या सरपंचाचं काय करायचंय ते. बर बर, काय तेच आमच्या मनात आहे का रे बा, आम्ही करतोच लग्न. बरं आता एक काम कर, मी एक हित आहे म्हणून तुला सोडतोय, पण दुसरा एखादा पोलीस आला ना तर तो तुला सोडायचा नाही. तुम्ही हाय असं निघा आता. चल मग जावा सावकाश. साहेब, हा तुमच्या वहिनीचे तुमचे खूप उपकार झाले आमच्या दोघांनो बघा. काय उपकार नाहीत. हे बघ, शेवटी थोडीफार माणुसकी ठेवलीच पाहिजे. हो नुसतं दुटी करत बसलो तर माणसांचं जीवनाचं कसं व्हायचं. हा बरोबर आहे. हा मग तुम्ही निघा बरं. हो, जा, येऊ जा. का वहिनी? सुखाने संसार करा बरं. हो संसार म्हणजे आणि एक लक्षात ठेवा, तुम्हाला पळून दिलं म्हणजे तिचा कसा बी वापर नाही करायचा, चांगलं सांभाळ तिला. एक लक्षात ठेव तू,
तुझ्या भरोशावर ती बिचारी तिच्या सगळ्यांना सोडून आली, बरोबर आहे का नाही? त्याच्यामुळे तिला सुखात ठेव. तू सुद्धा सरपंचाला सांगू नको हा. पिण्या सांगत तोय मेवणी पळून जायले म्हणून. अरे येड्या, मला सांगायचं असतं तर मी मागास गेले असते. मलाही त्याची ना चांगली जिरवायची. तुला म्हण सांगते 10 टाइम त्याच्या दारात गेले तिडं पंचायतीमध्ये, म्हणले मला घरकुल दे, तर मेल्याने मला घरकुल नाही दिला अजून. ऐक ग सोने ऐक. असा खडूस आहे त्याची ना चांगली जिरावली. सोनीने बरोबर केलं. जाय सोने. हो लक्षात ठेव बरं का, आता नीट जायचं आणि तिला सुखात सांभाळायची. तिला काय त्रास दिलास तर गंगाराम बारके हवालदार म्हणतात मला. तिला काहीच मापून काही त्रास आहे तुला? नाही काहीच नाही. हो निघा मग. ऐका ना वहिनी, तुम्ही एक काम करा, हा सरपंचाला या बा एवढं लीक बातमी झाली नाही पाहिजे. बरं बरं. मी केव्हा येईल माहितीये ना, जेव्हा त्याच्या मेवणीला पोर होईल मग त्याच्या दारात येईल. म्हणजे तू आता डायरेक्ट पोरच घेऊन येशील? पोरच घेऊन येतो असा सरपंच पाहिला पाहिजे. वा 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 पिण्याना काय करामत करून दाखवली. येतानी पेढे घेऊन ये आम्हाला. पेढे बिडे सगळं होईल. बरं पेढे घेऊन ये, नाही तर नको येऊ. पहिला इथनं निघ. जर डिपार्टमेंटचे लोक अजून आले ना तर इथं धरला तर मी पण काही करू शकत नाही. बरं जाऊ का मग? हा निघ आता. हो हो तुमचे खूप खूप उपकार आहे सोने. यांचे उपकार विसरायचे नाही बर का. वहिनी येतो मग. हा, ये. चला साहेब. हा, ये. चा. साहेब बोला. बरं झालं तुम्ही माझं ऐकलं, नाही तर दुसरं कोणी साहेब असतं ना तर माझं ऐकलं नसतं. तुमचं नाव काय हो दादा? माझं नाव गंगाराम बारके हवालदार. बारके हवालदार. हा. तुम्हाला सांगते बारके हवालदार, तुम्ही ना 2 जीवांना आहे ना जीवदान दिलं, बरोबर आहे का नाही? समजा ते जर कळालं असतं सरपंचाला काहीतरी झालाच असता, झालाच असतं. आहे का नाही? हो. जाऊ दे ना, ते बिचारे सुखात राहिले ना, आपल्या दोघांना आशीर्वाद तरी देतील, बरोबर आहे का नाही? हा मग. हा बरं दादा, जाऊ का मी आता? थांबा. जाल तुम्ही हा. शांताबाई. हा. पण सगळ्यात महत्वाचं तुम्हाला एक सांगतो मी. काय? आता तुमचे अर्धे पैसे गेले म्हणून तुम्ही आहे ना उद्या चुकून जाऊन त्या सरपंचाला म्हणाल की तुमची मेवणी सापडली होती, हवालदारांनी तिला पाठवून दिली, बरं का? हो दादा, काय बोलू राहिले? मला जर ते करायचं असतं ना मी रिटर्न आले नसते. मला पण आहे ना त्या सरपंचाची जिरवायचीच आहे थोडी. नाही सरपंचाची तुम्हाला जिरवायची आहे. हा. कसं आहे, जर उद्या कळालं हा. तर बिनकामाची माझी नोकरी जायची. मग नाही हो, कुच्या काडीला सुद्धा माहित होऊन नाही द्या ना. तुमचं नाव कोण सांगणार आहे? इड आहे का कुणी? आपण दोघं ते दोघं सोडले तर हा. मी कोणाला सांगणार नाही. माव विश्वास ठेवा तुम्ही दादा. आणि लक्षात ठेवा, हा. मी तुम्हाला आज भेटलो होतो असं पण मनात कधी आणू नका. नाही आजपासून तुम्हाला विसरून जाणार आता. संपला विषय. या तुम्ही मग. हा जाऊ का मग? हा या. हायला धोक्याला एक अजून कुटाणा करून बसलो. 50,000 रुपये देऊन बसले मी. 50,000 रुपये गेलेचे गेले. काय नाही, जाऊ द्या, मरू द्या. कसं आहे, 2 जीवासाठी जर ते पैसे गेले तर काय नाही, आपल्याला चांगलं आहे तेवढं. आणि काय आहे तेव्हा 50,000 रुपये म्हणजे आपला 2 महिन्याचा पगार आहे. 2 महिने कामावरच नव्हतो असं समजायचं. आणि ते 50,000 रुपये आहे ना, पहिलं आपल्याला अकाउंटवरनं काढलं पाहिजे आणि त्या सरपंचाला नेऊन दिलं पाहिजे. नाही तर आहे ना, तिच्या आईला एकतर परत म्हणायचा मग तूच काहीतरी केलं असेल, ते संशय आपल्या येऊ नये म्हणून आहे ना, पहिले तर 50,000 रुपये अकाउंटमधनं काढून घेऊन येतो.